नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड अल्जेब्रा लेसन नंबर 5 प्रोबॅबिलिटी या लेसनचे फर्स्ट 2 पार्ट्स आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिलं होतं की बेसिक काय आहे प्रोबॅबिलिटीचे किंवा पॉसिबिलिटी काय आहे किंवा त्याच्या संदर्भात जे पण एक्झाम्पल्स आहेत ते सगळे आपण पाहिले होते. सोबतच आपण डाईस वगैरे सगळं काही अभ्यासलं होतं. आणि आज आपण पाहणार आहोत सॅम्पल स्पेस. तुम्ही जर प्रॅक्टिस सेट 5.1चा व्हिडिओ पाहिला नसेल तर या ठिकाणी वरती तुम्हाला एक लिंक मिळेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रॅक्टिस सेट 5.1चा व्हिडिओ पाहू शकता. सो आज आपण पाहणार आहोत सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस पाहण्याआधी एक क्वेश्चन आपला आधीच्या व्हिडिओमध्ये राहिला होता. तो असा होता, इन विच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स पॉसिबिलिटी ऑफ एक्सपेक्टेड आउटकम इज मोअर. म्हणजे आता इथे जर आपण पाहिलं, गेटिंग वन ऑन द अपर सरफेस वेन अ डाय इज थ्रोन, म्हणजे डाय जेव्हा आपण फेकू तेव्हा वरती 1 मिळेल, अपर सरफेसवरती 1 मिळेल. याची पॉसिबिलिटी किती आहे? तर अर्थातच 1/6 असणार आहे, कारण एकूण आउटकम्स किती आहे 6. त्याच्यापैकी एक वरती फक्त एकदाच येणार आहे, कारण एका डायसवरती 1 नंबर फक्त एकदाच असतो. सो 1/6 झाली याची पॉसिबिलिटी. आणि दुसरं आहे की गेटिंग हेड बाय टॉसिंग अ कॉईन. आता जेव्हा आपण कोणता पण कॉईन टॉस करणार तेव्हा कॉईन टॉस केल्यानंतर एकतर आपल्याला मिळणार आहे हेड किंवा एकतर आपल्याला मिळणार आहे टेल. ओके, दोघांपैकी एकच काहीतरी आपल्याला मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी हेड मिळण्याची पॉसिबिलिटी किती आहे तर 1/2, कारण 2 आउटकम्स आहेत आणि त्याच्यामध्ये हेड मिळते. म्हणजे या ठिकाणी हेड मिळण्याची पॉसिबिलिटी आहे 1/2 आणि 1 अपर सरफेसवरती 1 येण्याची पॉसिबिलिटी आहे 1/6. ओके, सो पॉसिबिलिटी ऑफ एक्सपेक्टेड आउटकम इज मोअर, म्हणजे आउटकमची एक्सपेक्टेड पॉसिबिलिटी. आता पॉसिबिलिटी कोणाची जास्त आहे, याची आहे की याची आहे ते तुम्हाला ठरवायचं. जसं की आपण 1/2 जर पाहिलं आणि 1/6 जर पाहिलं तर याची पॉसिबिलिटी जास्त आहे, कारण हाफ आहे, आणि याची पॉसिबिलिटी 1/6 आहे. म्हणजे दोघांपैकी याची पॉसिबिलिटी सगळ्यात जास्त आहे. ओके, म्हणजे 1/2 काय होते 50-50 होते. 1/2 हे ग्रेटर आहे 1/6च्या ऐवजी, कारण 6व्यामधला एक भाग आणि 2 मधला एक भाग, तर यापैकी 2 मधला एक भाग हे जास्त आहे 1/6 पेक्षा. ओके, सो नसेल कळलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे, हे काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, बट तुम्हाला कळलं असेल तर वेल अँड गुड. आता आपण पाहतोय सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेसमध्ये आहे द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड द सॅम्पल स्पेस. रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे आपण पाहिलं होतं की आपल्याला जे आउटकम्स आहेत किंवा जे पण फायनल रिझल्ट्स आहेत तर ते माहिती असतात, पण त्यापैकी कोणता रिझल्ट आपण प्रेडिक्ट नाही करू शकत की कोणता रिझल्ट येऊ शकतो. म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे याचा एक तर टेल येणार आहे किंवा हेड येणार आहे, पण नेमका आपण टॉस केल्यानंतर हेडच येईल की टेलच येईल हे आपण सांगू शकत नाही. याला आपण म्हणतो रँडम एक्सपेरिमेंट. ओके, म्हणजे आपल्याला फायनल आउटकम माहिती आहे, बट फायनल आउटकम माहिती असेल तरी पण आपण प्रेडिक्शन मात्र करू शकत नाही की हेड मिळेल की टेल मिळेल. सेम आहे डाईससोबत देखील. डाईसमध्ये 1 to 6 नंबर्स असतात, आपल्याला हे माहिती आहे की त्याचे फायनल आउटकम्स 1 to 6 पैकीच येणार आहेत, परंतु 1 येईल की 2 येईल की 3 येईल हे आपल्याला माहिती नसतं. सो वी कॅनॉट प्रेडिक्ट. आणि ते जे काही आउटकम्स असतात, पॉसिबल आउटकम्स जे असतात त्याला आपण म्हणतो सॅम्पल स्पेस. आता त्या ठिकाणी आपण कॉईनचा सॅम्पल स्पेस बघायचं म्हटलं तर कॉईन जेव्हा आपण टॉस करू तेव्हा एकतर हेड मिळणार आहे किंवा एकतर टेल मिळणार आहे, म्हणजे या 2 पॉसिबिलिटीज आहेत. सो हे जे काही आउटकम्स आहेत यालाच आपण सॅम्पल स्पेस म्हणतो. इट इज डिनोटेड बाय एस. मग आपण ते एसने डिनोट करतो. एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये H, म्हणजे हे 2 काय झाले हेड किंवा टेल, एकतर हेड येणार किंवा टेल येणार, त्याच्यामुळे हे 2 याचे आउटकम्स आहेत. सो ते आपण एस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहितो, किंवा ते आपण ओमेगामध्ये पण दाखवू शकतो. याला आपण ओमेगा म्हणतो. ओमेगा ब्रॅकेटमध्ये लिहिलं तरी पण चालतं किंवा एसमध्ये लिहिलं तरी पण चालतं. मोस्टली आपण एसएस वापरतो, सो तुम्ही पण एसएस वापरा. इच एलिमेंट ऑफ सॅम्पल स्पेस इज कॉल्ड ॲज सॅम्पल पॉईंट. आता या ठिकाणी एच एक एलिमेंट आहे सॅम्पल स्पेसचा, टी एक एलिमेंट आहे सॅम्पल स्पेसचा. सो ह्याला आपण एचला आपण सॅम्पल पॉईंट म्हणणार, टीला पण आपण सॅम्पल पॉईंट म्हणणार. ओके, सो द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट एस इज डिनोटेड बाय NS. मग आता या ठिकाणी 2 आहेत ना, सो आपण हे 2 आहे ते कसं लिहिणार तर नंबर ऑफ एस इज इक्वल टू 2. हे पण सगळ्यात महत्त्वाचं. हे 2 पॉईंट्स आपल्याला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये इथून पुढच्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये वापरायचे आहेत. सो बी केअरफुल. सो आता या ठिकाणी एस इज इक्वल टू जे असतील ते आउटकम्स आपण अशा पद्धतीने कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहितो, आणि नंबर ऑफ एस म्हणजे एकूण आउटकम्स किती आहेत ते आपण अशा पद्धतीने नंबर ऑफ एस इज इक्वल टू 2 असं लिहितो, म्हणजे 2 किंवा जेवढे पण असतील तेवढे. इज फिनाईट. फिनाईट म्हणजे काय मर्यादित असतात, म्हणजे अमर्याद नसतात. हा सेट नेहमी, म्हणजे जसं की आपण 9th स्टँडर्डला सेट्स पाहिलेले आहेत, तर हा जो सेट आहे हा फिनाईट सेट आहे, म्हणजे मर्यादित सेट आहे. देन द सॅम्पल स्पेस इज सेट टू बी फिनाईट सॅम्पल स्पेस, आणि या सॅम्पल स्पेसला आपण फिनाईट सॅम्पल स्पेस म्हणतो.
आता या ठिकाणी अजून काही एक्झाम्पल्स आहेत जे की आपण पुढच्या पेजवर पाहणार आहोत. सो लेट अस मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पेज. सो आता या ठिकाणी आपण फिनाईट सॅम्पल स्पेसचे काही एक्झाम्पल्स पाहतोय. सो फर्स्ट या ठिकाणी आहे की 1 कॉइन इज टॉस्ड. आता एक कॉइन जर आपण टॉस केला तर एकतर आपल्याला हेड मिळेल किंवा टेल मिळेल. हा झाला आपला सॅम्पल स्पेस. आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन एस. सॅम्पल पॉईंट म्हणजे काय, एन हा या ठिकाणी एच एक सॅम्पल पॉईंट आहे आणि टी एक सॅम्पल पॉईंट आहे. ओके, सो नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स काय झालं 2, कारण एक तर या ठिकाणी पहिला आहे तो म्हणजे एच आणि दुसरा आहे तो म्हणजे टी. ओके, सो याचं उत्तर या ठिकाणी ऑलरेडी लिहून दिलेलं आहे 2. दुसरं जर आपण पाहिलं तर 2 कॉईन्स आर टॉस. म्हणजे एक कॉईन जर टॉस केला तर एकतर आपल्याला हेड मिळेल किंवा टेल मिळेल. परंतु जर आपण 2 कॉईन्स टॉस केले तर एका कॉईनमध्ये आपल्याला हेड मिळेल, इथे पण हेड मिळेल. परत जर आपण 2 कॉईन रिटर्न टॉस केले, ओके आपण जरा चेंज करूया. 2 कॉईन जर परत आपण टॉस केले तर आपल्याला हेड आणि टेल 2 वेगवेगळे मिळत आहेत. सपोज आपण नंतर अजून टॉस केलं तर आपल्याला अजून एक या कॉईनवरचा हेड मिळाला, इकडचा टेल मिळाला, मग इकडचा हेड होता, इकडचा टेल होता. सो अशा पद्धतीने हे जे काही सगळे आउटकम्स आहेत जेव्हा आपण 2 कॉईन एकत्र टॉस करतो तर ते आपल्याला लिहायचे आहेत. मग जर एका वेळी आपल्याला हेड आणि टेल मिळालं सो आपण हे लिहू शकतो. दुसऱ्या वेळेला आपल्याला टेल आणि टेल मिळेल. तिसऱ्या वेळेला आपल्याला हेड आणि हेड मिळेल, सो तो एक आला. आणि चौथ्या वेळी आपल्याला हेड आणि किंवा टेल आणि हेड मिळेल. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला किती आउटकम्स मिळाले, 4 आउटकम्स मिळाले. सो या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन एस काय असणार आहे, अर्थातच 4 असणार आहे. सो तुम्हाला या ठिकाणी 4 लिहायचं आहे. ओके, होप सो की तुम्हाला व्हिडिओ क्लिअर पाहायला मिळतोय. नसेल मिळत तर तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करायची आहे, सो तुम्हाला व्हिडिओ क्लिअर पाहायला मिळेल. नेक्स्ट आहे 3 कॉईन्स आर टॉस्ड. सेम ज्या पद्धतीने आपण 2 कॉईन्स टॉस करून बघितले त्याच पद्धतीने तुम्हाला 3 कॉईन्स टॉस करून बघायचे आहेत. मग तुम्हाला तिघांवरती पण हेड 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 आलं तर एच एच एच, तिघांवरती पण टेल 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 आलं तर टी टी टी, मग एकावरती हेड, दोघांवरती हेड, एकावरती टेल, अशा पद्धतीने जे काही आउटकम्स येतील ते तुम्हाला लिहायचे आहेत. आता या ठिकाणी हे आउटकम ठरलेले आहेत. म्हणजे जेव्हा आपण कधी पण 3 कॉईन जर आपण टॉस केले तर आपल्याला 8च आउटकम येणार आहेत. कधी पण जर आपण 2 कॉईन टॉस केले तरी पण आपल्याला 4च आउटकम मिळणार आहेत. आणि 1 कॉईन टॉस केला तर आपल्याला 2च आउटकम मिळणार आहेत. असं आहे का की जर आपण 2 कॉईन्स आत्ता टॉस केले तर आपल्याला 4 आउटकम्स मिळतील आणि उद्या टॉस केले की आपल्याला 5 आउटकम्स मिळतील, असं आहे का? तर अजिबात नाही. तर कधी पण आपण जेव्हा प्रश्नामध्ये असं येईल की 3 कॉईन्स टॉस करतोय तर ठरलेलं आहे की आउटकम 8च असणार आहेत. 2 कॉईन्स टॉस करतोय ठरलेलं आहे की आउटकम हे 4च असणार आहेत. 1 कॉईन टॉस करतोय तर आउटकम हे 2च असणार आहेत. ओके, आता अ डाय इज थ्रोन. आता आपल्याकडे एक डाय आहे आणि तो डाय जर आपण फेकला तर आपल्याला काय मिळणार आहे, 1 to 6 नंबर्स त्याच्यावरती मिळणार आहेत. सो हा डाय जर आपण या ठिकाणी फेकला, इटुकला पिटुकला आपला डाय होता, हा जर आपण फेकला तर या ठिकाणी आपल्याला 1 to 6 मधलेच नंबर्स मिळणार आहेत. हो की नाही? सो देअरफॉर या ठिकाणी 1 to 6 मधले नंबर्स आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे याचा अर्थ आउटकम्स काय आहेत, 1 to 6 आहेत. म्हणजेच 6 आउटकम्स या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. सो याचा आन्सर येणार आहे 6. ओके, या ठिकाणी तुम्हाला सिम्पल 6 लिहायचे, व्यवस्थित नाही आले, आपण पुन्हा एकदा लिहूया. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला 6 लिहायचं आहे. आता 2 डायस आर थ्रोन. आता या ठिकाणी जर आपण 1च्या ऐवजी 2 डायस जर आपण फेकले, माझ्याकडे अजून एक डायस आहे, आपण दोन्ही पण फेकून बघूया. 2 डायस जर आपण फेकले तर या ठिकाणी एकावरती 3 आहेत, एकावरती 1 आहे. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने जर आपण 2 डायस फेकले तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक डायसवर वेगळी संख्या येणार आहे. म्हणजे पहिल्यांदा दोघांवरती पण 1 1 येईल, मग 1 2 येईल, मग 1 3 येईल, मग 1 4 1 5 1 6. अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक वेळी हे सगळं लिहावं लागेल. जेव्हा आपण 2 डायस फेकलेत असं येईल तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळी हा पूर्ण सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. आणि याच्यामध्ये ठरलेलं आहे की याच्यामध्ये जे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स आहेत तर ते नेहमी 36च असणार आहेत, हे ठरलेलं आहे. सो त्याच्यामुळे या ठिकाणी 36च रोज आले की तुमचं ते उत्तर परफेक्ट आहे. ओके, आता या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे की अ कार्ड इज थ्रोन फ्रॉम अ पॅक बिअरिंग नंबर्स फ्रॉम 1 to 25. म्हणजे एक कार्ड आहे ज्याच्यामध्ये 1 to 25 नंबर्स आहेत. म्हणजे कार्ड्सवरती 1 to 25 नंबर्स आहेत. आता 1 to 25 नंबर आहेत, याचा अर्थ कार्ड्स किती असणार आहेत, अर्थात 25 कार्ड्स असणार आहेत. त्याच्यामुळे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट काय येणार आहे, 25. असे 1 2 3 4 असे 25पर्यंत नंबर असणारे कार्ड जर आपण एकत्र घेतले तर ते किती भरतील, अर्थातच 25 असणार आहेत. त्याच्यामुळे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 25 येणार आहे. ओके, त्यानंतर तुमच्या आवडीचा प्रश्न या संदर्भात आपण खूप डीपमध्ये एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे आपल्या फर्स्ट व्हिडिओमध्ये. नसेल पाहिलं तर तुम्ही आधी तो व्हिडिओ पाहू शकता. सो ॲज यू नो की तुम्ही जेव्हा पत्ते खेळता तर ते एकूण 52 पत्ते असतात, हे तर तुम्हाला परफेक्ट माहिती आहेच. मग आता त्या 52 पत्त्यामध्ये आपण पाहिलं होतं 52चं कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन होतं ते आपण पुन्हा एकदा पाहूया या पेजवरती. सो 52 कार्ड्स असतात, त्याच्यामध्ये 26 कार्ड्स हे रेड असतात तर 26 कार्ड्स हे ब्लॅक असतात. त्या रेडमध्ये पण 13 कार्ड्स हार्टवाले असतात, 13 कार्ड डायमंडवाले असतात. आणि या 26 पैकी 13 कार्ड हे क्लब कार्ड असतात आणि 13 कार्ड हे स्पेड कार्ड असतात. ओके, आणि त्यासोबतच आपण पाहिलं होतं की 12 फेस कार्ड असतात. फेस कार्ड म्हणजे काय, ज्याच्यावरती राजा म्हणजेच आपण ज्याला किंग म्हणूया
किंग, क्वीन आणि जॅक यांचे फेस असतात, सो त्याला आपण फेस कार्ड म्हणतो. आणि अशा पद्धतीने म्हणजे किंगचे 4 असतात फेस कार्ड, क्वीनचे 4 असतात आणि जॅकचे 4 असतात, असे मिळून एकूण 12 फेस कार्ड होतात. सोबतच 10 to 2 पर्यंत नंबर असतात कार्ड्सवरती. सो ते वाले कार्ड्स प्रत्येक ह्याचे असणार आहेत. आणि सोबतच एक म्हणजे या ठिकाणी जसं की तुम्ही स्पेडचा एक पाहू शकता, हार्टचा एक आहे, क्लबचा एक आहे, डायमंडचा एक आहे पाहू शकता. तर त्या पद्धतीने हे 4 असतात एक. ओके, सो ही सगळी इन्फॉर्मेशन होती कार्ड्सबद्दल. तुम्ही कार्ड्स खेळलेला असालच, त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं माहिती असेलच. सो डायमंड, आता डायमंडचे किती असतात एकूण 13 असतात. ओके, डायमंडचे एकूण काय असतात 13 असतात. आपण पुन्हा या ठिकाणी पाहूया डायमंडचे किती असतात एकूण 13 असतात. सो डायमंड आहे, त्याचबरोबर स्पेड आहे, स्पेडचे पण 13 असतात. स्पेड ब्लॅक कलरचा आहे. सोबतच त्याच्यानंतर हार्ट आहे, हार्टचे पण 13 असतात. हार्ट रेड कलरमध्ये येतं. आणि क्लबचे पण असतात 13 जे की ब्लॅक कलरमध्ये येतात. ओके, मग आता डायमंडमध्ये काय काय असतात, एक तर पहिला एक असतो, 2 ते 10 नंबर असतात, एक जॅक असतो, एक क्वीन असते, एक किंग असते. सेम बाकीच्यामध्ये पण सेमच असणार आहे. आणि असे मिळून एकूण 52 कार्ड्स तयार होतात. ओके, सिम्पल. ओके, सो आता जर तुम्हाला विचारलं की व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ स्पेड, मग स्पेडची प्रोबॅबिलिटी काढताना तुम्हाला 13 घ्यावं लागेल, डिवायडेड बाय एकूण कार्ड्स किती आहेत ते घ्यावं लागेल. हे आपण पुढे पाहणार आहोतच, पण प्रत्येक वेळी मी तुम्हाला हे सांगते कारण पुढचं तुमचं सगळं इझी जाईल. ओके, सो हे झाली स्पेड मिळण्याची प्रोबॅबिलिटी. मग तुम्ही याला परत डिवाइड करू शकता. 13 × 13 13 4 जा म्हणजे 1/4 झाली स्पेडची प्रोबॅबिलिटी. म्हणजे एका कार्डच्या पूर्ण बंचमध्ये म्हणजे पूर्ण 52 कार्ड्समध्ये स्पेड मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे 1/4 आहे. ओके, सिम्पल. आता त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की द सॅम्पल स्पेस ऑफ अ कॉइन टॉस टॉईस इज द सेम ॲज द 2 कॉइन्स टॉस्ड सायमल्टेनियसली. म्हणजे एक कॉइन आपण 2दा टॉस केला काय किंवा 2 कॉइन्स आपण टॉस केले काय, दोघांची जी हे असणार आहे सॅम्पल स्पेस असणार आहे तर तो सेम येणार आहे. आणि द सेम इज ट्रू फॉर द 3 कॉइन्स. आणि सेम अशाच पद्धतीने 3 कॉइन्ससाठी पण आहे. ओके, म्हणजेच या ठिकाणी जर आपण एक कॉइन टॉस केला 2 वेळा तर आपल्याला जे सॅम्पल स्पेस मिळेल तेच जेव्हा आपण 2 कॉइन्स एकत्र टॉस करू तेव्हा पण आपल्याला मिळणार आहे. सो द सॅम्पल स्पेस फॉर अ डाय रोल्ड ट्वाईस इज सेम ॲज द 2 डायस रोल्ड सायमल्टेनियसली. म्हणजे आपण 2 डायस एकत्र फेकल्यावर आपल्याला जे पण सॅम्पल स्पेस मिळणार आहे सेम जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा आहे तो सॅम्पल स्पेस. तसा सॅम्पल स्पेस जेव्हा आपण एकच डायस 2 वेळा फेकू, म्हणजे सपोज की हा माझ्याकडे एकच डायस आहे, तुम्ही इथे एक फेकला मला 3 मिळाले, परत एक फेकला मला 2 किती मिळाले 2 मिळाले. अशा पद्धतीने एकच डायस आपण 2दा फेकले किंवा 2 डायस आपण एकत्र फेकले तर आपल्याला दोघांचं पण जे पण सॅम्पल स्पेस मिळेल ते सेम असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं होतं. आता यानंतर आहे प्रॅक्टिस सेट. आता यानंतर आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.2. आपण याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. मागच्या वेळी मी प्रॅक्टिस सेटसाठी वेगळा व्हिडिओ आणि ज्या पण इंट्रोडक्शनच्या व्हिडिओज आहेत त्या वेगळ्या केल्या होत्या, बट आता आपण दोघं पण एकत्रच करणार आहोत. तर आता या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये आपल्याला फक्त थोडेसेच प्रश्न आहेत. पटकन करूया आपण. सगळे प्रश्न सॅम्पल स्पेसवरती आधारित आहेत. आता या ठिकाणी पहिला प्रश्न असा आहे की फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स राईट सॅम्पल स्पेस म्हणजेच एस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स म्हणजेच नंबर ऑफ एस म्हणजे एकूण सॅम्पल पॉईंट्स किती आहेत एखाद्या सॅम्पल स्पेसमध्ये तर ते आपल्याला लिहायचं आहे. पहिली कंडिशन आहे की 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. आता जर आपण एक कॉइन थ्रो केला आणि एक डायस जर आपण थ्रो केला म्हणजे या ठिकाणी कॉइनवरती हेड किंवा टेल मिळणार आहे आणि डायसवरती आपल्याला 1 to 6 नंबर्स मिळणार आहेत. सो त्याचा सॅम्पल स्पेस आपल्याला लिहायचा आहे. ओके, सो लिहूया, चला पटकन लिहूया. सो आता या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की अ डाय अँड अ कॉइन आर थ्रोन सायमल्टेनियसली. ओके, सो आता या ठिकाणी एक कॉइन थ्रो केलेला आहे, एक डाय थ्रो केलेला आहे. ओके, या ठिकाणी आधी कॉइन आहे आय थिंक, आधी कॉइन आहे. सो तुम्ही आधी कॉइन लिहा मग डाय लिहा. ओके, कारण तुम्हाला आधी कॉइनचं लिहावं लागेल आणि मग डायचं लिहावं लागेल. सो त्यासाठी सो आपण सॅम्पल स्पेस एसने दाखवतो. सो एस इज इक्वल टू इन ब्रॅकेट पहिल्यांदा आपण घेणार आहोत. तुम्ही हेड आधी घेऊ शकता किंवा टेल पण घेऊ शकता, फक्त आधी कॉइनचं घ्या कारण प्रश्नामध्ये कॉइन आधी दिलं. सो तुम्हाला आधी कॉइन लिहावं लागेल मग डाय लिहावं लागेल. इथे पण तुम्ही जरा चेंज करा, सॉरी. सो आता या ठिकाणी एच. आता डायवरती पहिल्यांदा आपण H1 घेऊया. तुम्हाला जे हवं तुम्ही ते घेऊ शकता. आधी 6 घ्या, आधी 4 घ्या, शक्यतो सिक्वेन्सने जावा कारण काही चुकू नये यासाठी. त्याच्यानंतर H2, त्याच्यानंतर H3, त्याच्यानंतर H4. कारण आपण कसं घेतोय हेड पडतंय दरवेळी आणि म्हणजे हेड पडतंय आणि 1 पडतोय मग 2 पडतोय मग 3 पडतोय या सिक्वेन्सने आपण हे सगळं घेणार आहोत. मग H5 मग H6 मग त्याच्यानंतर टेल T1 T2
T3, T4, T5, T6. ओके, हे सगळे झाले आपले आउटकम्स. आता हे किती आहेत तर 6 आणि 6 12 आहेत. देअरफॉर नंबर ऑफ एस इज इक्वल टू काय येणार आहे 12. झालं तुमचं उत्तर. एवढंच तुम्हाला करायचं आहे. फक्त तुम्हाला सॅम्पल स्पेस लिहायचं आहे आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, एवढंच तुम्हाला करायचं आहे जस्ट. सो हे झालं पहिल्याचं आन्सर. आता सेकंड कंडिशन आहे यामधली, 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म्ड युझिंग डिजिट्स 2, 3, 5 विदाउट रिपीटिंग अ डिजिट. या ठिकाणी प्रश्न अर्धा मागे आहे. सो आपण नेक्स्ट पेज बघूया. येस, या ठिकाणी नेक्स्ट पेजवरती हाफ क्वेश्चन आहे. विदाउट रिपीटिंग डिजिट्स म्हणजे तुम्हाला 2, 3 आणि 5 हे डिजिट्स वापरायचे आहेत आणि कुठे रिपिटेशन नाही करायचं. रिपिटेशन नाही करायचं म्हणजे काय, तुम्ही 22 असा नंबर तयार करू शकत नाही किंवा तुम्ही 33 किंवा 55 असा नंबर तुम्ही तयार करू शकत नाही. मग आता नेमके नंबर्स कसे तयार करायचे ते आपण पाहणार आहोत. सो आपल्याला प्रश्न जो दिला आहे तो प्रश्न आपण आधी लिहिणार आहोत. प्रश्न म्हणजे प्रश्न नाही लिहायचा, फक्त जस्ट गिवन लिहायचं आहे. सो मी अशा पद्धतीने या ठिकाणी गिवन लिहिलं आहे. तुम्हाला पण असं गिवन लिहायचं आहे. काय लिहिलं या ठिकाणी, द 2 डिजिट नंबर्स फॉर्म्ड युझिंग डिजिट्स 2, 3 अँड 5 विदाउट रिपिटेशन. ओके, थोडक्यात लिहायचे पण सगळे पॉईंट्स इन्क्लूड झाले पाहिजेत. मग आता कोणते कोणते नंबर्स तयार होतील. एस इज इक्वल टू सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 23 तयार होईल, 25 तयार होईल, 32, 35, 52, 53. सो या ठिकाणी किती नंबर्स तयार झालेले आहेत, 6 नंबर्स एकूण तयार झालेले आहेत. सो देअरफॉर नंबर ऑफ एस इज इक्वल टू म्हणजेच नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन एस इज इक्वल टू या ठिकाणी येणार आहे 6. तर अशा पद्धतीने आपण सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन स्पेस फाइंड आउट केलेले आहेत. ओके, झालं, उत्तर संपलं. आता आपण पाहणार आहोत आपला पुढचा प्रश्न. पण त्याआधी तुम्ही हे 2 प्रश्न पाहून लिहायचे असेल तर लिहू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, सो तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेलच. आता आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. त्यानंतर आता आपण पाहतोय आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2. द ॲरो इज रोटेटेड अँड इट स्टॉप्स रँडमली ऑन द डिस्क. फाइंड आउट विच कलर इट मे स्टॉप. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हा ॲरो रोटेट होणार आहे. आता हा ॲरो कुठे थांबेल किंवा कुठल्या कलरवरती तो थांबेल हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला कलर किती दिलेत, 1, 2, 3, 4, 5, 6 6 कलर दिलेले आहेत. ओके, आता 6 कलर दिलेले आहेत म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. सो सॅम्पल स्पेस लिहायचं आहे, सोबतच तुम्हाला नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन स्पेस लिहायचं आहे. मग हे सगळं तुम्हाला आता लिहायचं आहे. ओके, सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला या ठिकाणी गिवन लिहायचं आहे. आपण याचं पुढेच कंटिन्यू करतोय. सो तुम्ही आधीचे प्रश्न लिहिलेच असतीलच, नसेल तर तुम्ही आता पण स्क्रीनशॉट घेऊ शकता. सो आता तुम्हाला या ठिकाणी आधी लिहायचं आहे की अ ॲरो इज रोटेटेड. ओके, अ किंवा द ॲरो इज रोटेटेड म्हणजे हा जो ॲरो आहे हा फिरतोय. आपण हे का लिहितोय गिवन वगैरे सगळं, तर ते सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला उत्तर सोडवत असताना लिहिणं गरजेचं आहे. ओके, द ॲरो इज रोटेटेड and it stops randomly on the disk. It stops randomly on the disk. ओके, सो हे आपल्याला फायनली सांगितलेलं आहे. आता आपल्याला अजून लिहायचं आहे की ही जी डिस्क आहे ही 6 रंगांची बनलेली आहे. द डिस्क हे आपल्याला मनाने लिहायचं आहे कारण आपण प्रश्नामधला पहिला पॉईंट घेतलेला आहे. द डिस्क इज मेड अप ऑफ 6 कलर्स. ओके, मग आता ते कोणते कोणते 6 कलर्स आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे सॅम्पल स्पेसमध्ये. कोणतं आहे, रेड, ऑरेंज, येलो, ब्लू, BLUE ब्लू, ग्रीन, पर्पल आणि पर्पल. ओके, सो 1, 2, 3, 4, 5, 6 कलर्स आहेत एकूण. म्हणजेच या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन स्पेस काय येणार आहे, 6 येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन स्पेस लिहिलेलं आहे 6. ओके, सो हे आहे तुमचं आन्सर. हे आन्सर नाही आहे, हे आधीच्या प्रश्नाचं होतं, हे आत्ताच्या प्रश्नाचं आन्सर आहे. ओके, आता आपण पाहणार आहोत याच्या पुढचा प्रश्न. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे. या ठिकाणी तुम्हाला कॅलेंडर दिलेलं आहे. इन द मंथ ऑफ मार्च 2019चे कॅलेंडर आहे. फाइंड द डेज ऑन विच द डेट इज अ मल्टिपल ऑफ 5. आणि या ठिकाणी तुम्हाला मार्च 2019चं कॅलेंडर दिलेलं आहे आणि तुम्हाला अशी डेट फाइंड आउट करायची आहे की जी 5ची मल्टिपल आहे. ओके, सो मार्च माझ्या सगळ्यात आवडता महिना आहे कारण माझा बड्डे असतो. सो आता आपण फाइंड आउट करणार आहोत या ठिकाणी द डेट विच आर मल्टिपल ऑफ 5.
सो फर्स्ट ऑफ ऑल आपण आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3मध्ये गिवन लिहिणार आहोत की या ठिकाणी तुम्हाला एक कॅलेंडर दिलेला आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, असे डेज किंवा असे डेट्स, आपण थोडक्यात डेज फाइंड आउट करणार आहोत की ज्याच्या डेट्स या 5नी मल्टिपल आहेत. ओके, 5चे मल्टिपल आहेत. मग आता 5चे मल्टिपल कोण असतात, एकतर 5च्या टेबलमध्ये जे येणार आहे ते सगळे 5चे मल्टिपल असतात, म्हणजे ज्याच्या शेवटी 0 आणि 5 आहे असे सगळे 5चे मल्टिपल असतात. जसं की 5 आहे, 10 आहे, 15 आहे, 20 आहे, 25 आहे, 30 आहे, हे सगळे 5चे मल्टिपल असतात. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण या ठिकाणी लिहिणार आहोत की द डेज ऑफ मंथ मार्चचा एम कॅपिटल काढायचा आहे कारण इट इज अ नाउन. सो द डेज ऑफ मंथ मार्च 2019 which has dates multiple of as a multiple of 5. ओके, ॲज अ मल्टिपल ऑफ 5. मल्टिपल ऑफ 5 म्हणजे की जे 5चे ज्याला 5नी पूर्ण भाग जातो. मल्टिपल ऑफ घ्या, मल्टिपल्स नको, ऑफ 5. ओके, मल्टिपल ऑफ 5. सो आता असे सगळे तुम्हाला डेज लिहून काढायचे आहेत. सो देअरफॉर आधी तुम्ही डेज लिहून काढा, मग तुम्ही सॅम्पल स्पेसमध्ये ते डेज टाका आणि मग तुम्हाला तुमचं जे फायनल आउटकम आहे तर ते लिहायचं आहे. सो पहिल्यांदा या ठिकाणी आपण लिहूया की पहिलं काय आहे, 5 मार्च. इयर नाही लिहिलं तरी पण चालेल कारण आपण ऑलरेडी ते मेन्शन केले की 2019चेच आहे, त्याच्यामुळे सगळे 2019मध्येच असणार आहेत. कोणता डे आहे, ट्यूसडे आहे. त्याच्यानंतर पुढे आहे 10th मार्च. कोणता डे आहे, संडे आहे. त्याच्यानंतर आहे 15th मार्च, फ्रायडे आहे. त्याच्यानंतर आहे 20th मार्च, वेडनेसडे आहे. ओके, तुम्हाला कदाचित दिसत नसेल मी खाली काय लिहिते, बट लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल कारण इथे लिहिण्यासाठी थोडा वेळ लागेल. 25th मार्च मंडे आहे आणि 30th मार्च सॅटर्डे आहे. ओके, म्हणजे ऑलमोस्ट सगळे डे आहेत सॅटर्डे. ओके, ऑलमोस्ट या ठिकाणी सगळे डे आलेले आहेत. सो आता आपण लिहूया सॅम्पल स्पेसमध्ये तुम्हाला फक्त हे फक्त एवढंच लिहायचं आहे, हे नाही लिहायचं आहे. हे आपण इथे का लिहिले कारण ते 5चे मल्टिपल आहेत हे कळायला पाहिजे, सोबत सगळे मार्च मंथमधले आहेत हे कळायला पाहिजे आणि त्याचे डे कोणते आहेत हे कळायला पाहिजे. आता तुम्हाला या ठिकाणी सॅम्पल स्पेसमध्ये फक्त हे सगळे डे लिहायचे, डेज लिहायचे कारण आपल्याला फक्त डेजबद्दल विचारले. सो ट्यूसडे आहे, त्याच्यानंतर आहे संडे, त्याच्यानंतर आहे फ्रायडे, त्याच्यानंतर आहे वेडनेसडे, त्याच्यानंतर आहे मंडे. ओके, आणि त्याच्यानंतर आहे सॅटर्डे. ओके, सो हे सगळे जे आहेत डेज त्या डेट्सचे आहेत की ज्या डेट्स 5नी मल्टिपल आहेत. आता या ठिकाणी 1 2 3 4 5 6 नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स काय येणार आहे, 6. सो सिम्पल झालं तुमचं क्वेश्चन सॉल्व, एवढंच करायचं होतं. ओके, आहे ना सिम्पल. सो अशाच पद्धतीने हा लेसन खूप इझी आहे. सो तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता कारण आता आपण जाणार आहोत पुढच्या प्रश्नाकडे जो की आहे आपला 4था प्रश्न आणि तो ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपामध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त लिखाण नाही करायचं आहे, जस्ट तुम्ही तुमच्या बुकमध्ये पण हे सॉल्व करून घेऊ शकता. ओके, पुढचा प्रश्न आहे की फ्रॉम अ रोड सेफ्टी कमिटी ऑफ 2 जणांची रोड सेफ्टी कमिटी तयार केली होती. फ्रॉम 2 बॉयज म्हणजे त्याच्यामध्ये 2 बॉयज आहेत, 2 गर्ल्स आहेत. आता 2 जणांची कमिटी फॉर्म केलेली आहे म्हणजे 2 बॉयज एकत्र असतील, 2 गर्ल्स एकत्र असतील. 1 बॉय 1 गर्ल असेल, हा 1 बॉय हा 1 गर्ल ही 1 गर्ल असेल, किंवा हा एक बॉय ही एक गर्ल असेल, हा एक बॉय आणि ही एक गर्ल, म्हणजे सगळे तुम्हाला जोड्या लिहायच्या आहेत. कळलं? ओके, सो आता या ठिकाणी कमिटी ऑफ 2 बॉयजची कमिटी काय घेणार आपण, B1, B2. आय होप क्लिअरली दिसतंय ना. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी आहे कमिटी ऑफ 2 गर्ल्स G1, G2. ओके, सिम्पल. आता कमिटी ऑफ 1 बॉय आणि 1 गर्ल म्हणजे एक बॉय घ्यायचा आहे, एक गर्ल घ्यायची आहे. म्हणजेच या ठिकाणी B1 G1 ऑलरेडी घेतलं आहे, सो ते आपण स्किप करूया. दुसऱ्यांदा घेऊया B2 G2 घेऊया आता आपण. आता हा गर्ल ही बॉय सॉरी खूप कन्फ्युजन होते. हा बॉय ही गर्ल सोबतच हा बॉय आणि ही गर्ल झाले. आता आपण हा बॉय घेऊया आणि G2 घेऊया. ओके, सो B1 G2 घेऊया आणि B2 G1 घेऊया. ओके, म्हणजे या ठिकाणी किती आउटकम्स मिळाले आपल्याला, 4 आउटकम्स. कोणत्या कंडिशन अंडर, एक बॉय आणि एक गर्ल यांची जर कमिटी आपण फॉर्म केली तर आपल्याला 4 आउटकम्स मिळत आहेत. मग आता या ठिकाणी सॅम्पल स्पेस काय तयार होणार,
पण हे काय आहे, या कंडिशनसाठी आहे. सॅम्पल स्पेस म्हणजे काय, तर कोणत्याही दोघांची मिळून कमिटी तयार करायची आहे. मग ते एक बॉय एक गर्ल असेल किंवा 2 बॉय असतील किंवा 2 गर्ल असतील. ओके, कारण आपल्याला सॅम्पल स्पेस कोणाचा फाइंड आउट करायचा आहे, दोघांचा. मग ते कोणी पण दोघं असतील. ओके, सो आता हा जो सॅम्पल स्पेस आहे तो मी इथे बाजूला लिहिते, कारण निवडीशाच्यामध्ये ते बसणार नाही आहे. सो तो तुम्हाला जसं लिहायचं तुम्ही तसं लिहू शकता. सो पहिल्यांदा तर B1 B2 घेऊया म्हणजे 2 बॉईजची कमिटी आहे. G1 G2 घेऊया म्हणजे 2 गर्ल्सची कमिटी आहे. ओके, त्याच्यानंतर कॉमा, दोघांच्या मध्ये कॉमा द्यायचा नाही, B1 आणि B2च्या मध्ये कॉमा द्यायचा नाही. B1 B2 एकत्रच लिहायचं आहे कारण दोघांची कमिटी आहे. आता आपण 1 बॉय 1 गर्ल घेऊया, सेकंड बॉय सेकंड गर्ल घेऊया, फर्स्ट बॉय सेकंड गर्ल घेऊया आणि सेकंड बॉय फर्स्ट गर्ल घेऊया. ओके, सो अशा पद्धतीने हा येणार आहे आपला सॅम्पल स्पेस B1 B2 G1 G2 B1 G1 B2 G2 B1 G2 आणि B2 G1. ओके, अशा पद्धतीने जर तुम्ही ते काउंट केलं तर 1 2 3 4 5 6 म्हणजे एकूण याचं जर तुम्हाला नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स काढायला सांगितलं नाही आहे पण सांगितलं असतं तर किती असतं, 6 आलं असतं. ओके, लिहायचं तुम्हाला या ठिकाणी, हे असंच एक्स्ट्रा आहे. सो इथपर्यंतच तुम्हाला तुमच्या प्रश्नामध्ये सॉल्व करायचं आहे, पण जर काढायला सांगितलं तर अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. तर अशा पद्धतीने आपण 4 पण प्रश्न सॉल्व केलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इव्हेंट्स म्हणजे काय आणि ॲक्च्युअल प्रोबॅबिलिटीला सुरुवात करणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ड एक्झाम्पल्स देखील पाहणार आहोत. आतापर्यंत काही सॉल्व्ड एक्झाम्पल्स नव्हते, पण या सगळ्यांवरती आधारित कंबाईंड सॉल्व्ड एक्झाम्पल्स तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेतच. सो होप सो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आवडला असणारच आहे. सो त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सोबतच चॅनल सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि ती घंटी आहे तिला पण क्लिक करा, टिंग टिंग. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.